जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा नगर पुनर्वसन शिवारातील शेती पिकांसाठींचा विद्युत पुरवठा गेल्या 3 आठवड्यांपासून खंडित असल्याने शेतकऱ्यांची शेती पिके पाण्याअभावी करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी तीव्र मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा नगर पुनर्वसन शिवारातील शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी पुरवला जाणारा विद्युत पुरवठा मागील गेल्या 3 आठवड्यांपासून खंडित असल्याने या परिसरातील शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तसेच कर्मचाऱ्यांची वारंवार संपर्क करूनही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नसल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची 4 ते 5 महिन्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत। याबाबत या शेतकऱ्यांनी अक्कलकुवा येथील विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी यांना त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच विजेअभावी शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी तीव्र संताप व्यक्त करीत निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर चंदा वसावे, रायसिंग वसावे, बामण्या वसावे, रायसिंग वसावे, बिजा वसावे, गोविंद वसावे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। देवमोगरा नगरचे शेतकरी अक्कलकुवा सबस्टेशनला जमलो आहे। गेल्या 3 आठवड्यापासून शेतातली लाईट ही वेळोवेळी कट होते आणि शेतमाल पिकं सांगायला गेलो तर पूर्ण गेलेले समजा। 3 आठवड्यापासून पाणी नसल्याने पिकं मरू राहिली आणि लाईटीची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही इथं निवेदनासाठी आलो आहे।